हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे मानेनगर वासीय हैराण झालेत। या वसाहतीतील प्रत्येक मागणीसाठी उपोषण करावं लागतंय। सुळकुडहून आलेली पाण्याची पाईपलाईन मानेनगर, अंबाईनगर, रेंदाळ गाव भागात गेली आहे। रस्त्याच्या मध्यभागी असलेली पाईपलाईन कडेला घेण्याचं काम अनेक दिवसांपासून सुरू आहे। परिणामी मानेनगर वसाहतीमध्ये 1 महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प झालाय। त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या ग्रामपंचायतीकडून मानेनगर वसाहतीला नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप वसाहतीतले नागरिक करतायत। इथल्या प्रत्येक समस्येसाठी उपोषण करावं लागतं, मगच ती समस्या सोडवली जाते। सुळकुडच्या दूधगंगा नदीवरून रेंदाळ गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे। इथून आलेली पाण्याची पाईपलाईन मानेनगर, अंबाईनगर, रेंदाळ गाव भागाकडे गेली आहे। ही पाईपलाईन रस्त्याच्या मध्यभागी जोडल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं ग्रामपंचायतीला रस्त्याच्या कडेला घेण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार ग्रामपंचायतीनं ही पाणीपुरवठा पाईपलाईन हलवण्याचं काम सुरू केलंय। त्यासाठी मानेनगर वसाहतीतल्या एका भागातील पोर्ट लाईनची 30 भर पाण्याची कनेक्शन तोडण्यात आली आहेत। त्यानंतर काही दिवसांनी पाईपलाईन हलवण्याचं कामच थांबलं। परिणामी वसाहतीतल्या नागरिकांना 1 महिना पाणीच मिळालेलं नाही। याबाबत अनेक तक्रारी करून देखील ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे मानेनगर वासियांमधून संताप व्यक्त होतोय। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी पाण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे।